श्रीराम जय जय राम। ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय. आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञान प्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढले आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे. श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे. द्वेष मत्सर वाढविल, नीती धर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे. जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय. देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान. जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्वज्ञान. मी देहाला माझा म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. माझे घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरतो. जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व. पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची. जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्वज्ञानी. सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याच्या अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील. पण नामाचे महत्त्व कळणार नाही. ते एका संत कृपेनेच कळते. नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिले पाहिजे. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे. त्यानेच समाधान लाभेल. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते, अनीतीचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो ते सद्ग्रंथ. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे. श्रीराम जय जय राम. राम कृष्ण हरी. लहानपण देगा देवा. विषय अहंकार सोडल्याशिवाय भगवंत मिळत नाही. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. ज्याचे अंगी मोठेपण, तया यातना कठीण. तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहुनी लहान. आजच्या जगात प्रत्येकाला मोठे व्हायचे आहे. मोठे घर हवे, मोठे पद हवे, मोठी प्रतिष्ठा हवी, मोठे नाव हवे. पण संत तुकाराम महाराज एक वेगळीच मागणी करतात. ते म्हणतात, देवा मला मोठेपण नको, मला लहानपण दे. ही किती विलक्षण प्रार्थना आहे. जग मोठेपण मागते, संत लहानपण मागतात. कारण संतांना माहिती आहे की मोठेपणात अहंकार असतो आणि लहानपणात भगवंत असतो.
लहानपण देगा देवा. महाराज देवाकडे धन मागत नाहीत, संपत्ती मागत नाहीत, सत्ता मागत नाहीत. ते मागतात लहानपण. लहानपण म्हणजे काय? लहानपण म्हणजे स्वतःला कमी लेखणे नव्हे, स्वतःचा अपमान करणे नव्हे. लहानपण म्हणजे नम्रता, विनय, अहंकाराचा अभाव. आज माणसाला सगळे काही सहन होते, पण अपमान सहन होत नाही. कारण अहंकार दुखावला जातो. ज्याचा अहंकार कमी त्याचे दुःख कमी, ज्याचा अहंकार मोठा त्याचे दुःख मोठे. एकदा एक विद्वान संतांकडे गेला. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप गर्व झाला. संतांनी त्याच्या चहाच्या कपात चहा ओतत राहिले. कप भरला तरी चहा ओतत राहिले. विद्वान म्हणाला, महाराज कप भरला आहे. संत म्हणाले, तुझे मनही असेच भरले आहे. अहंकाराने भरलेल्या मनात ज्ञान कसे शिरेल? मुंगी साखरेचा रवा. हा किती सुंदर दृष्टांत आहे. मुंगी आणि हत्ती. मुंगी लहान असते म्हणून तिला साखरेचा एक एक कण सहज मिळतो. ती नम्र असते, लहान असते. आध्यात्मिक अर्थ, जो नम्र असतो त्याच्यावर भगवंताची कृपा लवकर होते. संत ज्ञानेश्वर महाराज असोत, संत नामदेव असोत, संत एकनाथ महाराज असोत, सर्व संतांमध्ये एक गुण समान होता, नम्रता. आज असूनही नम्रता ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि नम्रता आहे तो खरा महान. आजची शोकांतिका, थोडे यश मिळाले की अहंकार येतो, थोडे पैसे मिळाले की अहंकार, थोडे ज्ञान मिळाले की अहंकार. फळांनी भरलेले झाड खाली झुकते, रिकामे झाड ताठ उभे राहते. ऐरावत रत्न थोर. ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती, अत्यंत बलवान, अत्यंत भव्य. पण पुढची ओळ, त्यासी अंकुशाचा मार. अर्थ, जितका मोठा हत्ती तितका मोठा अंकुश. जीवनातील सत्य, जितका अहंकार तितके दुःख, जितके मोठेपण तितक्या परीक्षा. मोठ्या झाडावरच वादळाचा जास्त परिणाम होतो. लहान गवत वागते आणि वाचते. प्रापंचिकासाठी धडा. घरातही हेच होते. मीच बरोबर, माझेच ऐका असे म्हटले की भांडणे सुरू होतात. संसार सुखाचा कसा होईल? जेथे नम्रता आहे तेथे प्रेम आहे. जेथे प्रेम आहे तिथे विठ्ठल आहे. ज्याचे अंगी मोठेपण. मोठेपण म्हणजे केवळ पद नाही. मोठेपणाचा प्रकार, धनाचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, जातीचा अहंकार, सत्तेचा अहंकार. रावणाचे उदाहरण. रावण विद्वान होता, पराक्रमी होता, भक्तही होता, पण अहंकारामुळे नाश पावला. दुसरीकडे हनुमंताकडे शक्ती होती, ज्ञान होते, पराक्रम होता, पण नम्रता होती, म्हणून तो आजही पूजला जातो. तया यातना कठीण. अहंकारी माणूस कधी आनंदी नसतो. का? कारण त्याला सतत स्वतःचा मान हवा असतो, कौतुक हवे असते, प्रशंसा हवी असते, आणि ती मिळाली नाही की राग, मत्सर, दुःख. संतांचा उपाय, मनाची अपेक्षा सोडा, सेवा करा. एका संताला कोणी अपमानित केले, ते हसले. लोकांनी विचारले, राग आला नाही. संत म्हणाले, ज्याचा अहंकार नाही त्याचा अपमानही होत नाही. किती गहन विचार आहे. तुका म्हणे जाण. महाराज आता निष्कर्ष सांगतात. व्हावे लहानाहून लहान. फक्त लहान नाही तर लहानाहून लहान. भगवंताला कोण प्रिय? नम्र माणूस. पाणी कुठे साठते? खोल जागेत, उंच जागेवर नाही. तसेच भगवंताची कृपा मनात साठते, अहंकारी मनात नाही. आधुनिक जीवनातील उपयोग. आज नातेसंबंध का तुटतात? अहंकारामुळे. नवरा बायकोमध्ये मी का माफी मागू? भावंडांमध्ये मी का झुकू? मित्रांमध्ये मी का समजूत काढू? परिणाम दुरावा. थोडे झुका, थोडे समजून घ्या, थोडे माफ करा. लहानपणाचे फायदे. मन शांत राहते, नाती टिकतात, राग कमी होतो, मत्सर कमी होतो, भगवंताची कृपा मिळते, समाजात मान मिळतो, जीवन आनंदी होते. प्रापंचिकांसाठी 5 संकल्प. अहंकार कमी करेन, चूक झाली तर माफी मागेन, दुसऱ्यांचा आदर करेन, यश आले तर नम्र राहीन, सर्व श्रेय भगवंताला देईन.
तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ नम्रतेचा उपदेश नाही, जो जीवनातील सुखाचा मंत्र आहे. अहंकार जितका कमी तितकी शांतता जास्त, नम्रता जितकी जास्त तितकी भगवंताची जवळीक जास्त. चला आज आपण देवाकडे एक वेगळी प्रार्थना करूया. देवा, मला धन दे किंवा नको देऊ, मान दे किंवा नको देऊ, पण अहंकार देऊ नको, मला लहानपण दे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.